नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शनिवारी 29 मार्चला शनी अमावस्या आहे आणि ही सर्वात मोठी शनी अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरात या ठिकाणी दही भात ठेवायचा आहे. हा उपाय आपण फक्त अमावस्येच्या दिवशीच करू शकतो आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. अत्यंत प्रभावी, साधा, सोपा आणि गुणकारी असा हा उपाय आहे. या उपायाने तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या 100% या नील होणार आहे. तर असा हा उपाय आपल्याला शनिवारी अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर करायचा आहे. उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शनिवारी अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्या सर्वांना करायचा आहे. घरात जर का करणी बाधा असेल, वाईट बाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, निगेटिव्ह ऊर्जा असेल, घरात जर का सारखे भांडणे होत असतील, घरात कोणी कोणाचं ऐकत नसेल, एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल, लहान बाळ असेल सारखं किरकिर करत असेल, एखाद्या व्यक्तीला अमावस्या आली की त्रास होत असेल, तर अशा ज्या गोष्टी होत आहे या गोष्टी बाहेरच्या बाधेमुळे किंवा नजर दोषामुळे होत असतात. आणि ही बाहेरची बाधा, करणी बाधा, वाईट बाधा, नजर दोष किंवा वास्तुदोष, ह्या काही दोष, हे जे काही दोष आहेत, हे दोष आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा छोटासा अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा हे बघण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. अमावस्या तिथी ही खास करून माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी खास करून पैशाच्या समस्या असतील तर माता लक्ष्मीच्या सेवा केल्या जातात, पूजा विधी केली जाते. त्याचप्रमाणे अमावस्या तिथी पितरांना देखील समर्पित आहे. जर का आपल्याला पितृदोष असतील तर अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय आपण करू शकतो. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ, थोडंसं गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाकून, पंचगव्य असेल तर पंचगव्य टाकून किंवा उठण्यासारखं अंगाला लावून याने अंघोळ करायचे आहे. अंघोळ करताना महामृत्युंजय मंत्र किंवा गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा, हा उपाय संध्याकाळी म्हणजेच आपण ज्यावेळेस झोपायला जाऊ, ज्यावेळेस आपल्या घरातील सर्वांची जेवणं होतील, किचनमध्ये सर्व गोष्टी आवरून होतील, त्यानंतर हा उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला कोणी टोकणार नाही याची काळजी घ्यायची. याचसाठी जर का घरात लहान मुलं असतील तर त्यांना अगोदर झोपू द्या. सर्व किचन आवरून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला मूठभर मीठ न टाकता भात शिजवून घ्यायचा आहे. हा भात तुम्हाला एका वाटीत, द्रोणवर किंवा पत्रावळीत किंवा न लागणाऱ्या कागदावर, पुठ्ठ्यावर तुम्हाला घ्यायचा आहे. यावर तुम्हाला थोडंसं 2 चमचे आंबट दही टाकायचं आहे. हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. त्याचप्रमाणे हा दही भात आणि एका छोट्या ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर हा दही भात आपल्या घरात असलेल्या संपूर्ण घरातील 4ही भिंतींना, 4ही कोपऱ्यांना टच करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हॉलमध्ये यायचं आहे आणि हॉलमध्ये ज्या बाजूला दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा भात थोड्या वेळासाठी एखाद्या टेबलावर, खुर्चीवर किंवा एखादी खाली वस्तू ठेवा, त्यावर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे आणि त्या लोट्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि 11 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर हा भात आपल्याला उचलायचा आहे आणि जिथे तुमचं बाथरूम असेल त्या बाथरूममध्ये खिडकीवर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे. बघा, खिडकीपाशी एक कट्टा असतो, त्या कट्ट्यावर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे. किंवा काहींच्या ठिकाणी खिडकी नसेल, भिंत असेल किंवा एखादा वर छोटासा कॉर्नर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे. रात्रभर हा दही भात तुम्हाला बाथरूममध्येच ठेवायचा आहे. बाथरूमला दरवाजा असेल तर तुम्ही दरवाजा लावून घ्या. यानंतर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा बाथरूममध्ये जायचं, हा भात उचलून घ्यायचा. याबरोबर आपल्याला थोडंसं पाणी घेऊन यायचं. पाणी घराच्या बाहेर ठेवायचं आणि हा दही भात आपल्याला एखाद्या लांब ठिकाणी नेऊन, कचरा कुंडीत किंवा मोकळ्या ठिकाणी नेऊन टाकून यायचा आहे. हा भात ठेवल्यानंतर येताना पाठीमागे फिरून बघायचं नाही. येताना जाताना कोणाशी बोलायचं नाही. संपूर्ण उपाय होईपर्यंत आपल्याला कोणाशी बोलायचं नाही.
आल्यानंतर अगोदर हातपाय घराच्या बाहेर धुवून घ्यायचे आणि मग घरात यायचं. यानंतर लगेच अंघोळ करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून देवांना नमस्कार करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय तुम्ही अमावस्येला करू शकतात आणि त्यातल्या त्यात यावेळेस शनी अमावस्या शनिवारी आलेली असल्यामुळे या दिवशी आपण आवर्जून हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे या उपायाने आपले वास्तुदोष, पितृदोष, काही बाधा, करणेबाधा, वाईट बाधा या सर्व गोष्टी नष्ट होणार आहे. मुलं जर का किरकिर करत असेल तर किरकिर करणार नाही. मुलांना जर का बाहेरची बाधा झाली असेल तर ती निघून जाईल. हा उपाय तुम्ही जोपर्यंत तुमच्या घरात फरक जाणवत नाही तोपर्यंत प्रत्येक अमावस्येला तुम्ही करू शकतात. धन्यवाद.